आजपर्यंत तुम्ही फक्त माणसाला इंजेक्शन दिलेलं बघितलं आणि ऐकलं असेल, पण आज हे डॉक्टर ह्या बर्गरला इंजेक्शन देणार आहे आणि गप्प करून बर्गर खाणार आहे. सांगलीमध्ये गेला नाही, सांगलीमध्ये 100 फुटी रोडला पाटील टी डेपोच्या एकदम अपोजिट साईडला आणि इसा बँकेच्या एकदम शेजारी तळघरात हे आहे सांगलीतला झोरको कॅफे, ब्रँड ऑफ फूड लव्हर्स. आणि आपण काय खायचं काय कमी शौकीन आहे का? तोच झोरको कॅफे आहे जो शार्क टँक इंडियामध्ये पार्टिसिपेट करून आलेला कॅफे आहे. आणि इथला अँबियन्स जर म्हटलं तर अँबियन्स एकदम डिसेंट आहे, एकदम भारी वाटतं. फूड ऑफ व्हरायटीज मध्ये म्हटलं तर यांचं स्पेशल आहे बर्गर आणि बर्गरचं बरंच प्रकार. आणि त्याच्याबरोबर येतं हे चीज इंजेक्टर जे हातामध्ये घ्यायचं आणि जनावरांच्या डॉक्टरगत नाही तर माणसाच्या डॉक्टरगत मस्तपैकी चीज इंजेक्ट करायचं आणि हे भरलेलं चीजचं बर्गर असं बघायचं आणि एकदम गप्प करून चवीनं खायचं. क्वालिटी लागते बरं का एकदम. ह्यांचा अजून एक स्पेशल आयटम म्हटलं तर ह्यांचं सिझलिंग फ्रेंच फ्राईज ज्याच्यावरती चीज थोडंसं ओळवून येतं. त्यातल्याच 2 कांड्या उचलल्या आणि खाल्ल्या. खरं सांगतो जिभेला आणि मनाला दोघाला चांगलं वाटतं, एकदम क्वालिटी लागते. सांगलीमध्ये मिळणारा कुल्हड पिझ्झा पण मिळतोय बरं का इथं. पण त्याच्याबरोबर नवीन आयटम जर म्हणला तर कुल्हड मोमोज इथे मिळते. मी दोन्ही पण कुल्हड पिझ्झा आणि कुल्हड मोमोज पण ट्राय करून बघितलं. दोन्हीच्या दोन्ही क्वालिटी लागते. पण इथे एक ऑफर आहे, म्हणजे कुल्हड पिझ्झा कुठलाही घेतला की त्याच्यावर कोल्ड कॉफी फ्री मिळते. तीच कोल्ड कॉफी मी ट्राय करून बघितली, एक नंबरची आणि शेवटची लागते. इथं मॉकटेल्स मध्ये भरपूर व्हरायटी मिळते. वर्ल्ड थिनेस्ट पिझ्झा पण मिळतोय आणि मेक्सिकन रॅप जे सांगलीत कुठंच मिळत नाही तेच मेक्सिकन रॅप मी रॅप खाऊन टाकलं. बाहेर लागते बरं काही. खुलजा शिम शिम गार्लिक बन खातोय आमचा मोठा भीम. इथं क्वालिटी फूड पण मिळतेच, पण त्याचबरोबर इथं बरंच प्रकारचं कॉम्बो पॅक ऑफर पण आहेत. त्यामुळे इथलं क्वालिटी फूड नक्की ट्राय करायला लागते सांगलीकर.